नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण सर्वांना आवडणारा आणि घरच्या घरी अगदी बाहेर स्टॉलवर जसा मिळतो तसाच रगडा पॅटीस बनवूया। रगडा पॅटीसचा रगडा बनवण्यासाठी हे पिवळे वाटाणे 8 ते 10 तास भिजवून घेतले। पॅटीस बनवण्यासाठी मी इथे 5 बटाटे घेतलेले आहे। आता पिवळे वाटाणे आणि बटाटे हे बरोबर मी कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून उकडून घेणार आहे। आपल्या कुकरच्या अंदाजानुसार आपण शिट्ट्या करायच्या। वाटाणे बुडतील इतपत आपण त्यात पाणी टाकलेलं आहे। त्यामध्ये हळद टाकू, चवीनुसार मीठ टाकून आपण कुकरला लावू। कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवून घेऊ। हिरवी चटणी बनवण्यासाठी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, 2 चमचे डाळ्या, 2 लसणाच्या पाकळ्या, मूठभर पुदिना घालते। मी इथे 3 मिरच्या टाकलेल्या आहेत, भरपूर कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण थोडं पाणी घालून बारीक फिरवून घेऊ। हिरवी चटणी पण आपली तयार आहे। खूप छान रंग आलेला आहे तिला। आता आपण चिंचगुळाची चटणी तयार करून घेऊ। ठिकाणी मी चिंचगुळची चटणी करण्यासाठी 2 चमचे चिंच भिजत घातली होती, 2 तास झाले भिजत घातलेली आहे आणि आता तिचा कोळ काढून घेते। आणि गूळ सुद्धा असा भिजत घातलेला होता मी, साधारण आपल्या 3-4 चमचे गूळ भिजत घातलेला आहे। तर आता आपण त्याचे कोळ काढून घेऊ आणि मिक्स करू। चिंचेच्या कोळामध्ये आपण विरघळलेल्या गुळाचं पाणी ॲड करून घेऊ। बघा, छान आपली चटणी तयार झालेली आहे। बडगोड चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालू, अर्धा चमचा तिखट, 1 चमचाभर आपण चाट मसाला घालू। हे छान मिक्स करून घेऊ। आता आपली हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी तयार आहे। आता आपण रगडा तयार करायला घेऊया। वाटाणे आता खूप छान शिजलेले आहेत, बघा आपले अगदी छान झालेले आहेत। स्मॅशरने आपण थोडेसे रगडून घेऊ। असे थोडेसे वाटाणे आपल्याला त्यामध्ये दिसलेच पाहिजे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला कांदा घालू, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट मिक्स करून घेऊ। आपला आता रगडा पण तयार झालेला आहे। तर आता आपण पॅटीस करायला घेऊ। वाटाणे शिजताना मीठ टाकलं, त्यामुळे आता मीठ टाकायचं नाही। बटाटा एकदम छान उकडला गेला आहे, त्यामुळे छान स्मॅश झालेला आहे। किसून सुद्धा घेऊ शकतो आपण। स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालू। या ठिकाणी आपण तांदळाची पिठी पण वापरू शकतो, नाही तर पोह्यांचं पीठ करून आपण ते पण टाकू शकतो। 1 चमचा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा चाट मसाला, यामध्ये 1 चमचा मी काळं मीठ घालते, आपलं साधं मीठ चवीनुसार, मिरे पावडर टाकते मी छोटा अर्धा चमचा, जिरे पावडर छोटा अर्धा चमचा, चवीनुसार तिखट, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून याची आता पॅटीस तयार करू। साधारण एवढा गोळा घेऊन आपण अशी छान गोल तयार करून घेऊ। थोड्या तेलावर आता आपण पॅटीस फ्राय करून घेऊ। नुसतं थोडेसे उलट पालट करून घेऊ आपण। वा, मस्त झालेत बघा। दुसऱ्या बाजूने आपण असे खरपूस भाजून घेऊ। आपले रगडा पॅटीस सगळंच तयार आहे। तर आता आपण सर्व करायला घेऊ। सुरुवातीला आपण रगडा टाकून घेऊ, त्यावरती 2 असे पॅटीस ठेवू, पुन्हा रगडा घालून घेऊ, त्यावर हिरवी चटणी टाकू, चिंचेची चटणी, चटण्यांचंच खूप छान चव लागते यामध्ये, कांदा, कोथिंबीर,
आवडीनुसार बारीक शेव टाकायची. मुलांना डाळिंबाचे दाणे आवडतात म्हणून डाळिंबाचे दाणे टाकू. बाहेर मिळतो तसा रगडा पॅटीस, पण तो घरगुती पद्धतीने बनवलेला रगडा पॅटीस आपला तयार आहे. तर तुम्ही सुद्धा हा असा घरगुती पद्धतीचा रगडा पॅटीस करून पहा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.